समुद्रात वादळ सदृश्य स्थिती निर्माण झाली असून गुजरात डहाणूसह शेकडो नौका सुरक्षिततेसाठी देवगड बंदरात दाखल झाल्यात। हवामान खात्यानं 24 ऑगस्टपर्यंत समुद्रात वादळ सदृश्य स्थिती कायम राहणार असल्याचा इशारा दिल्यानं मच्छीमारांनी आपल्या नौका देवगड बंदरात उभ्या केल्या आहेत। खोल समुद्रातील मासेमारीला 1 ऑगस्टपासून शासनाची परवानगी असली तरी मच्छीमारांनी नारळी पौर्णिमेनंतर खोल समुद्रातील मासेमारीस सुरुवात केली होती। मात्र समुद्रातील वादळ सदृश्य स्थितीमुळे मासेमारी नौका पुन्हा बंदरात स्थिरावल्या आहेत। काही मच्छीमारांनी नारळी पौर्णिमेनंतर खोल समुद्रातील मासेमारीस सुरुवात केली। या कालावधीत पावसानेही विश्रांती घेतली होती। मात्र गेल्या 2 दिवसांपासून पावसानं पुन्हा जोर धरला असून समुद्रात वादळ सदृश्य स्थितीही निर्माण झाली आहे। ही स्थिती 24 ऑगस्टपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविलाय। त्यामुळे खोल समुद्रात मासेमारीस गेलेल्या शेकडो नौका कोकण किनारपट्टीवर सुरक्षित बंदर समजल्या जाणाऱ्या देवगड बंदरात दाखल झाल्यात। त्यामुळे देवगड बंदर नौकांनी गजबजलाय।